दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। गोपाळ बदनेला आता फलटण कोर्टात हजर करण्यात आले। सुसाइड नोटमध्ये गोपाळ बदनेचं नाव आहे। सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय। थोड्याच वेळात आता सुनावणीला सुरुवात होणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गोपाळ बदनेला आता फलटण कोर्टात हजर करण्यात आले। सुसाइड नोटमध्ये या गोपाळ बदनेचं नाव आलेलं होतं। सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट आणि आता फलटण कोर्टात हजर करण्यात आले। अगदी थोड्या वेळामध्ये या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि या सुनावणीचे सगळे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो या क्षणाची एक्सक्लुझिव्ह बातमी, एक्सक्लुझिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर। सुसाइड नोटमध्ये ज्या गोपाळ बदनेचं नाव आहे त्याला आता हजर करण्यात आलेलं आहे कोर्टामध्ये। सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट। सध्या संपूर्ण राज्यभरात या प्रकरणाची चर्चा आहे आणि आपण बघतोय गोपाळ बदनेवर बलात्काराचा आरोप देखील आहे आणि सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातला हा मुख्य आरोपी आपण बघतोय। त्याला फलटण कोर्टात हजर करण्यात आलेला आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये सुनावणी सुरू होईल। आता कोर्ट या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, बघा, त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं आणि आता सुनावणी सुरू आहे। साधारणपणे पोलिसांनी काही मुद्दे मांडलेत की एक तर मुद्दा असा आहे कोर्टामध्ये मांडलेला की 4 वेळेला जे अत्याचार केले डॉक्टरवरती ते नेमकी कुठं घटना घडली, कशा घटना घडली, दोघात काय संबंध होते, या सगळ्याचा आम्हाला तपास करायचा आहे। त्याचबरोबर सुसाइड नोट लिहून जेव्हा डॉक्टरने आत्महत्या केली त्याच्या आधीचे काही पुरावे जमा करायचे, कॉल रेकॉर्ड ट्रेस करायचे आहेत, दोघांच्याकडनं काही मुद्देमाल जप्त करायचा आहे। जसं काल बनकर बद्दल घडलं तसं गोपाल बद्दल पण आता पोलिसांनी ती भूमिका मांडली आहे आणि थोड्याच वेळामध्ये किती दिवसाची त्याला पोलीस कोठडी मिळाली ते कळेल। दरम्यान ह्या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये पोलिसांनी ह्या 2 प्रकरणाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकरणाची चौकशी सुरू केलेली नाही, हे फार महत्वाचं आहे। म्हणजे मुळात ज्या खोट्या खऱ्या अशा प्रमाणपत्रावरून हा दबावाचा भाग होता त्या संदर्भामध्ये अद्याप कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही। त्यामुळे जी चौकशी होते ती बनकर आणि ह्या निलंबित पीएसआयच्या संदर्भातलीच आहे। त्यामुळे आता जी कोठडी मिळेल त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टीचा खुलासा होईल। आता थोड्याच वेळामध्ये पीएसआय गोपाळ बदनेला जे हजर केलेलं आहे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात येईल आणि नंतर मग तपासाची दिशा स्पष्ट होईल। निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण बघतोय की अगदी आता थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। सुनावणीला सुरुवात झालेली आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं त्या माहितीनुसार आणि आता फलटण कोर्टात आहे गोपाळ बदने। अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल। सुनावणीमध्ये नेमकं काय तर बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातले सगळे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत।